नमस्कार, मी संगीता आणि स्वागत आहे तुमचे संगीताज किचनमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठापासून बिस्किटे. त्यासाठी मी घेतलेली आहे 2 वाट्या गव्हाचं पीठ. गव्हाचं पीठ ज्याची आपण नॉर्मल चपाती करतो घरामध्ये, आणि त्यामध्ये मिक्स केले आहे अर्धा वाटी बारीक रवा, आणि त्यामध्ये आपल्याला टाकायची आहे थोडीशी विलायची पावडर, आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. ह्या बिस्किटांमध्ये आपण कुठल्याही प्रकारची बेकिंग पावडर, बेकिंग सोडा किंवा बटर याचा वापर नाही केलेला. आता आपण 1 वाटी साखरेमध्ये अर्धा वाटी पाणी घालून हे मिश्रण तयार करणार आहोत. याला उकळी वगैरे नाही येऊन द्यायची, नॉर्मल ठेवायचं आहे. हे आपल्याला पीठ मळण्यासाठी वापरणार आहोत. घरात जर लहान मुलं असतील तर हा एकदम बेस्ट ऑप्शन आहे मुलांना काहीतरी वेगळं देण्याचा. तर आता आपण जे पीठ घेतलं आहे त्यामध्ये आपण साधारण 3 चमचे तेल घालून घेणार आहोत. थंडच तेल टाकायचं आहे आणि चांगलं मिक्स करायचं आहे. तेल आणि पीठ चांगलं एकत्र झालं की बिस्किटे आपली कुरकुरीत होतात. जर तुम्हाला तेल कमी किंवा जास्त लागत असेल तर तुम्ही त्याप्रमाणे वापरू शकता. आता आपण यानंतर मळणार आहोत पीठ. कदाचित असं होऊ शकतं की हे जे पाणी आपण बनवलं आहे ते कमी पडू शकतं, कारण प्रत्येकाचं पीठ जे असतं ते वेगवेगळं असतं. आता हे पीठ म्हणजे मी रेडीमेड नाही वापरलेलं, आपण गिरणीतून जे दळून आणतो तसं दळून आणलेलं आहे. त्यामुळे याच्यामध्ये मला हे पाणी थोडंसं कमी पडलं होतं, म्हणून मी 2 ते 3 चमचे साधं पाणी नंतर वापरलं होतं याच्यामध्ये. थोडं थोडं पाणी टाकून आपण पिठाचा गोळा करून घेऊया. आता हा जो पिठाचा गोळा तयार झाला आहे त्याला थोडंसं चांगलं मळून घ्यायचं आहे, म्हणजे तो असा मऊसर होईल. आणि इथे आपण साखरेचा पाक न करता जे पाणी तयार केलेलं आहे, त्यामुळे जेव्हा हे आपण बिस्किटं तळतो ना तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला साखर दिसते. आता आपण त्याचे 2 ते 3 भाग करून घेणार आहोत. पीठ आपल्याला जास्त पातळ नाही मळायचं आहे, थोडं गटसरच ठेवायचं आहे ते. आता तयार केलेल्या पिठाचे आपण एक असं चपातीसारखं थोडंसं पण जाडसर लाटून घेणार आहोत. आणि तुमच्याकडे जर कुकी कटर असेल तर तुम्ही कुकी कटरनी पण याचे शेप्स वेगळे वेगळे करू शकता. आणि जरी कुकी कटर नसेल तर एखादी छोटीशी वाटी असेल किंवा कशाचं झाकण असेल त्याच्या सहाय्याने तुम्ही हे बिस्किटांची शेप करू शकता. आता इथे माझ्याकडे ह्या शेपचं कुकी कटर होतं म्हणून मी हे वापरलं आहे. आणि जरी काहीच नसेल तर तुम्ही असं चौकोनी आकाराचं कापून त्या पद्धतीने पण करू शकता. आता याला तळायला तेल आपल्याला खूप जास्त नाही घ्यायचं आहे, म्हणजे थोडंसंच घ्यायचं आहे, जेणेकरून आपण जे तयार केलेली बिस्किट आहेत ती तेलामध्ये डीप होतील आणि वरती थोडंसंच तेल राहील. मीडियम आचेवरती आधी तेल गरम करायचं. तेल खूप जास्त पण गरम नाही करायचं, थोडंसंच गरम करायचं आहे. खूप जर हाय फ्लेमवर आपण जर ही बिस्किटं तळली तर ते काय होतील, वरून लगेच शिजतील पण आतमध्ये कच्चीच राहतील. आता तेलामध्ये एक एक बिस्किट, तयार केलेली बिस्किटं सोडून द्यायची आहे आणि 2 मिनिट आपल्याला त्यांना हलवायचंच नाही आहे, तशीच फ्राय होऊन द्यायची आहे ती. 2 मिनटानंतर मग त्यांना पलटवायचं आहे. आणि ही बिस्किटं आपल्याला स्लो फ्लेमवरच बनवायची आहेत. साधारण तळण्यासाठी 3 ते 4 मिनटाचा टाईम लागू शकतो आपल्याला याच्यासाठी.
ही रेसिपी तुम्ही पण ट्राय करा आणि आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि जर रेसिपी तुम्हाला आवडली तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जेव्हा ही बिस्किटं केल्यानंतर थंड होतील तेव्हा ती एका बरणीमध्ये भरून ठेवायची. थँक्यू फॉर वॉचिंग.